तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या गॅसवर तुमचं जेवण बनतं नेमकी ती कुठून येते? एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जी प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन वायूचं मिश्रण आहे. आज आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनलेले आहे. याचा शोध 1910 साली अमेरिकेचे वैज्ञानिक वाल्टेर ओ सेनलिंग यांनी लावला. तेव्हा त्यांनी पाहिलं की पेट्रोलियममधून काही वायू लवकर उडून जातात. त्यांनी हे वायू वेगळं करून उपयोगात आणला आणि तिथूनच एलपीजीच्या प्रवासाला सुरुवात झाली. हळूहळू 20व्या शतकात याचा वापर वाढत गेला आणि आज स्वयंपाक, हिटिंग आणि उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा स्वच्छ वायू आणि सोयीस्कर इंधन बनला आहे. भारतात एलपीजीचा वापर 1960च्या दशकात सुरू झाला, पण याचा खरा विस्तार 2000 नंतर दिसून आला, जेव्हा तो शहरांमधून गावापर्यंत पोहोचू लागला. 2016 साली भारत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली, ज्याच्या अंतर्गत कोट्यवधी गरिबांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आलं. त्यामुळे महिलांना धुरापासून मुक्तता मिळाली आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली. मात्र इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की एलपीजी इतकी महत्त्वाची असताना भारत ती पुरेशा प्रमाणात स्वतः तयार करू शकतो का? याचं उत्तर आहे नाही. भारत एलपीजी तयार करतो, पण आपल्या गरजेनुसार ते अपुरं पडतं. देशात एलपीजी कच्च्या तेलाच्या रिफायनरीमधून आणि नैसर्गिक वायूमधून तयार केली जाते, पण या संसाधनाची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे भारताला आपल्या गरजेपैकी सुमारे 60% अधिक एलपीजी इतर देशात म्हणजे विशेषतः मिडल ईस्टमधून आयात करावी लागतो. उज्ज्वला योजना तयार करताना सरकारला हे माहिती होतं की एलपीजी साठी आयातीवर अवलंबून आहेत, पण यावेळी प्राधान्य होतं लोकांना स्वतःचा इंधन उपलब्ध करून देणं. त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हींचा फायदा होईल. पण या अविलंब तत्वांमध्ये एक धोका देखील आहे. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतंही संकट निर्माण झालं, जसं की पश्चिम एशियामध्ये युद्ध किंवा तणाव, तर त्याचा थेट परिणाम एलपीजीच्या पुरवठ्यावर आणि किमतीवर होतो. अशा परिस्थितीमध्ये सिलेंडर महाग होऊ शकतात आणि पुरवठाही कमी होऊ शकतो. भविष्यात जर एलपीजीचं मोठं संकट निर्माण झालं तर भारताकडे काही पर्याय उपलब्ध आहेत, जसे की बायोगॅस, इलेक्ट्रॉनिक कुकिंग, सोलर कुकिंग आणि ग्रीन हायड्रोजन सारखे नवीन ऊर्जा स्रोत. सरकार हळूहळू या पर्यायांना प्रोत्साहन देत आहे, जेणेकरून आयातीवरील येणाऱ्या काळात भारताने ऊर्जा क्षेत्रावर आत्मनिर्भर होण्यासाठी या पर्यायी साधनावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कारण एक साधा दिसणारा गॅस सिलेंडर प्रत्यक्षात जागतिक पातळीवर एक व्यवस्थेशी जोडलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की भारत भविष्यामध्ये पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकेल का? धन्यवाद.